सुप्रभात मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा विचार करत असतो की जर उद्या मिसेस सायलींना कळलं की मधुभाऊंना सोडवण्या इतके माझ्याकडे बेलमुळे मला जर पुरावे असले तरी देखील मी ते कोर्टमध्ये सबमिट केले नाही, काय होईल मग? अरे ते तर माझ्यावर प्रेम करायचं सोडती तर मला रिस्पेक्ट पण देणार नाही. इकडे अर्जुन हा सायलीचा विचार करतो की सायली कशी बोलली होती की दिवाळी झाल्यानंतर मी माझ्या आश्रम आणि माझ्या लोकांकडे जाईल कायमचं निघून. तर इकडे अर्जुन हा मनातल्या मनात बोलतो की ह्या चैतन्याच्या स्टुपिड आयडियामुळे मी मिसेस सायलींबरोबर एक खरं प्रेम करत होतो, पण आता तेही त्यांच्यावरच मी आरोप केले आहे आणि मधुभाऊंची केस मी ही लांबवली पण नाही, पण याला काही व्हॅल्यूच नाही आहे कारण तरी देखील मी त्यांना खूप हर्ट केलं आहे. तर अर्जुन बोलतो, काही सेकंडपूर्वी मी तर एक वकील आणि एक माणूस म्हणून पण फेल झालो आहे. तर तेवढ्यात तिथे खाली प्रताप हा पाणी घेण्यासाठी खाली येतो. तर प्रताप हा अर्जुनकडे बघतो आणि मनातल्या मनात सांगतो की अर्जुन अजूनही जागा आहे आणि ते बोलून प्रताप हा अर्जुनकडे निघून जातो. इकडे प्रतापला बघून अर्जुन हा लगेच प्रतापच्या गळ्यात पडून हा रडत असतो. तर प्रताप त्याला समजावतो की काय झालंय, का रडतोय तू? तर इकडे प्रताप हा अर्जुनला समजावतो की सायली आणि तुझे भांडण झाले आहेत म्हणून तू खूप सॅड झाला आहे ना. अरे नवरा बायकोमध्ये भांडण हे होतच असतात. तुमच्या वादाचा नक्की मुद्दा काय आहे आणि तो एवढा लांबवला का जातो हे मला माहीत करून घ्यायचं पण नाहीये. पण मला एक गोष्ट माहिती आहे की सायली ही होऊन सुद्धा रागावणार नाहीये. तर त्याला काही कारण असेल आणि जरी ती दुखावली असेल स्वतः तरी ती दुसऱ्यांना दुखावणार नाही. ती स्वतःच दुखावलेलं ती गिळून घेईल. ते आत्ता तरी मला तेच वाटतंय की ती आत्ता देखील तेच करते आहे ना. अर्जुन हा हो बोलतो आणि बोलतो की ती खूप हर्ट झाली आहे. तर प्रताप सांगतो, म्हणजे आमचा हा संशय बरोबर निघाला, म्हणजे तुझीच चूक आहे ना यामध्ये? तर अर्जुन बोलतो की हो डॅड, यामध्ये माझीच चूक आहे, मी तिचा विश्वासघात केलाय. प्रताप सांगतो, तुमचा हा वाद एक खाजगी वाद आहे म्हणून मी हा तुम्हाला विचारणार पण नाहीये. कुठलीही चूक नसते की ती सुधारता येऊ शकते. जर तू सायलीचा विश्वासघात केला आहे तर तो विश्वास तूच फक्त आणू शकतो. तर अर्जुन हा प्रतापला सांगतो की मी तोच ट्राय करतो आहे डॅड. तर इकडे प्रताप बोलतो की तुला माहिती आहे का अर्जुन, जेव्हा एक परकी स्त्री ती लग्न करून दुसऱ्या घरात जाते तेव्हा तिथे तिचा नवरा हा फक्त एकमेव तिचा आधार असतो, पण जेव्हा कोणी तोच आधार जर काढून घ्यायचा प्रयत्न केला ना, तीच मुलगी तिथे खूप खचून जात असते. पण अर्जुन, हे आपल्या सायलीबरोबर व्हायला नको आहे. तर इकडे अर्जुन हा प्रतापला हो बोलतो. तर इकडे प्रताप हा अर्जुनला बोलतो, मला माझ्या आयुष्यामध्ये काय भेटलं आणि काय नाही याचा मला काहीच उपयोग नाही आहे, पण मी नेहमी तुझ्या आईला एक चांगलं आणि समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो आणि घरात पण आनंद तेव्हाच येतो त्या घरातली लक्ष्मी ही आनंदी असते. म्हणून सायलीचा एक नवरा म्हणून आता ही जबाबदारी तुझ्यावर आली आहे. अरे मग लागा ना कामाला. 2 दिवसावर आता लक्ष्मीपूजन आहे. मग त्या दिवशी लक्ष्मी तर आपली दुखावली जाणार नाही ना. मग त्यासाठी प्रयत्न तर करावे लागतीलच तुला. ते बोलून प्रताप हा तिथून निघून जातो. तर दुसरीकडे रविराज हा प्रतिमाला सांगतो की आपली तन्वी ही अशी का वागती आहे? ती नेहमीच माझी मान खाली करण्याचा प्रयत्न करते, पण आज तर तिने हद्दच केली. ते प्रतिमा ही रविराजला बोलते की तुम्ही खूप दुखावले गेले आहात ना. तर इकडे रविराज सांगतो की हो, मी दुखावलो आहे कारण मला माहिती आहे की तिच्यावर लहानपणी आपलं प्रेम तिला भेटलेलं नाही आहे. हे पण माहिती आहे की आपण तिच्यावर संस्कार केले नाही कारण ती आश्रममध्ये वाढली आहे. तरी पण तिला दुसऱ्यांना इतकं हर्ट करून तिचा स्वतःचा आनंद तिला असा भेटतो का? तरी देखील एकही गुण आपल्यामधला तिच्यामध्ये आलेलाच नाही आहे. तर प्रतिमा ही रविराजला बोलते की तुमच्यामधला गुण तिच्यामध्ये आला असेल. तर रविराज सांगतो की एक पण गुण आलेला नाही आहे. रविराज हा प्रतिमाला सांगतो की प्रतिमा, जेव्हा तुम्ही दोघे इथं नव्हता तेव्हा मी तुमची खूप वाट बघितली होती. मला असं वाटलं होतं जेव्हा तन्वी येईल तेव्हा तिच्यामध्ये काहीतरी बदल होईल. ती सारखी तुझंच संस्कारावर चालली आहे, पण इथे तर सगळं वेगळंच आहे. ह्या मुलीने मला कुठेही तोंड दाखवायला जागा सोडलीच नाहीये ना. आजीला तन्वी ही तिची नाचसून करून घ्यायची होती, पण जेव्हा ती झाली नाही तेव्हा मला पण खूप राग आला होता. पण आत्ता मला समजतंय की सुभेदारांची सून व्हायला तिच्यामध्ये ही योग्यताच नाहीये. तर इकडे प्रतिमा ही रविराजला समजावते आणि बोलते की तुम्ही एवढं चिडू नका. तर इकडे रविराज हा सांगतो की चिडून तरी काय होणार आहे, आपलीच मुलगी आहे ना ती. पण जेव्हा तीच मुलगी एक बिनलाजासारखं करते आहे तर त्याचा खूप त्रास होतो. पण आता करणार तरी काय आहे? तिने जर 100 अपराध केले तरी पण तिच्या सगळ्या चुका आपल्याला पोटात तर घालावंच लागणार.
तर इकडे बाहेर प्रिया ही त्यांच्या सगळ्या गप्पा ऐकत असते आणि ती आनंदीच होऊन बोलते की म्हणजे आता ह्या वेळेस पण हा रविराज मला माफ करणार आहे. शेवटी आईबाप ते आईबापच असता. मी सगळी जी माती खाल्लेली आहे ते तेच खाऊन घेतात. मला असे आईबाबा खरे भेटले असते तर मी कुठलची कुठे गेली असती. तर इकडे अर्जुन हा रूममध्ये येतो तर तो बघतो की सायली ही झोपलेली आहे. तो तिच्या शेजारी जाऊन तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो आणि जोरात रडत असतो. अर्जुन हा रडतच खाली झोपून जातो. तर इकडे दुसऱ्या दिवशी सायली ही उठते तर ती बघते की तिच्या अंगावर एक ब्लँकेट टाकलेलं आहे. ती जेव्हा खाली येऊन बघते तर तिला समजतं की अर्जुन हा ऑफिसमध्ये गेलेला असतो. तर इकडे ऑफिसमध्ये गेल्यानंतर अर्जुन हा चैतन्याला सांगतो की दिवाळीनंतर सायली ही निघून जाणार आहे. तर ते ऐकून इकडे चैतन्य सांगतो की एवढा मोठा सल्ला मी तुला दिला पण आय एम सो सॉरी, हे सगळं चुकीचा निघाला. पण त्यामधलं तू काहीच केलं नाही, उलट तूच माझ्यावर ओरडला आणि बोलला की किती क्रिटिकल आहे हे. तर इकडे अर्जुन त्याला समजावतो की त्याच्यामध्ये तुझी काहीच चूक नाही, तू फक्त मला एक हेल्प करत होता. तर इकडे चैतन्य हा बोलतो की पण ही कसली हेल्प आहे, जर त्याच्यामध्ये नुकसान होत असेल तर. तर इकडे अर्जुन सांगतो की याच्यामध्ये मी स्वतःचीच नुकसान करून घेतलं आहे. मला माहिती होतं की मधुभाऊ हे सायलीसाठी तिचे सख्खे बाबा म्हणूनच आहे, पण तरी देखील मी तुझा हा सल्ला ऐकला, यामध्ये माझीच खरी चूक आहे. तर इकडे चैतन्य बोलतो की याच्यामध्ये माझी पण चूक आहे, पण मी जो सल्ला दिला आहे त्यावरनं तू मला तू माझ्या तोंडात पण मारू शकतो. तर इकडे अर्जुन हा सांगतो की याच्यामध्ये मला तुझी पण हेल्प हवी आहे, कारण आपली ही चूक सुधारण्यासाठी आपल्याकडे अजून खूप उपाय आहेत. इकडे लगेच चैतन्य बोलतो की काय हेल्प करू मी, तू सांग फक्त काय उपाय आहे तुझ्याकडे. तर इकडे लगेच अर्जुन हा चैतन्याला सांगतो की दिवाळीच्या आधी कसंही करून आपल्याला मधुभाऊंला ही बेल मिळायलाच हवी. आता मी इकडचं जग तिकडं पण करू शकतो, पण दिवाळीच्या आधी मी मधुभाऊंला बेल दिल्याशिवाय राहणार नाही. तर ते ऐकून इकडे चैतन्याला धक्का बसतो. दुसरीकडे सायली ही सकाळी स्वयंपाक करत असते तर तेवढ्यात इकडे कल्पना तिथे येते आणि बोलते की आज खूप सकाळीच तू फराळ बनवायला घेतला आहे. तर इकडे सायली बोलते की हो आई, दुपारचं जेवण झालं होतं म्हणून मला टाईम होता तर मी बनवून घेते. तर इकडे कल्पना ही सायलीला सांगते की तू हे सगळं काम एका साईडला ठेव आणि तू माझ्यासाठी वेळ काढ, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. तर सायली ही विषय बदलण्यासाठी प्रयत्न करते आणि बोलते की आई, गच्चीवरती मी चकल्यांचा स्वरा ठेवला आहे, मी तेवढा घेऊन येते. तर इकडे कल्पना सांगते की तू नंतर आण. तर इकडे सायली सांगते की पण तो तापेल ना. तर कल्पना सांगते की ते तापू देत. अगं अर्जुन आणि तुझ्यामध्ये काय भांडण झाले हे मी विचारणार पण नाहीये, पण तुम्ही दोघं हे समंजस आहे. तुमच्या दोघातले वाद म्हणून हे तुम्हीच सोडवताल, मला ही नक्की खात्री आहे. तर इकडे विमल ते ऐकून बोलते की कल्पना ताई, मी माझ्या रूममध्ये आहे. तर इकडे कल्पना सांगते की नाही विमल, तू इथेच थांब, तुझ्यापासून तरी काय लपवायचं आहे, सगळ्यांना तर माहीतच झालं आहे ना, आणि तशी पण तू आमच्या घरातलीच आहे. ज्या दिवशी डिवोर्सचे पेपर्स आले होते त्या दिवसापासून सगळ्यांनाच तर सगळं समजलं आहे ना. तर इकडे सायली ही त्यांना समजावते की पण ती मी नोटीस. तर तेवढ्यातच कल्पना सांगते की आम्हाला माहिती आहे की ती नोटीस तू पाठवलेली नाहीये, पण सगळ्यांना जो त्रास आहे तो झालाच ना, तू तर बघितलंच आहे ना पूर्ण आजीला तर तो त्रास किती झाला आहे. तर इकडे कल्पना ही सायलीला समजावते की अगं आमचे पण भांडण होतात, पण हे फक्त बंद दरवाजाच्या आतमध्ये होतात, म्हणून हे कोणाला काही समजत नाही. अगं कधीतरी नवऱ्याला हा संसार सांभाळावा लागतो आणि कधी बायकोला, यालाच तर आपण संसार बोलतो ना. सायली, मला खूप मोठी एक शंका आहे, हा तोल तू कधी सोडून नाही ना देणार, कुठलीही टोकाची भूमिकाही घेणार नाहीये ना सायली. तर ते ऐकून इकडे सायलीला मोठा धक्का बसतो. तर इकडे रात्री अर्जुन हा ऑफिसमध्ये असतो. तर इकडे मोठ्याने ओरडतच चैतन्य हा बोलतो की अर्जुन, आपलं मिशन सक्सेसफुल झालं. तर अर्जुन सांगतो की म्हणजे. तर चैतन्य सांगतो की कोर्टने आपल्याला डेट दिली आहे आणि ती तारीख पण उद्याचीच आहे. तर ते ऐकून इकडे अर्जुन हा खूप खुश होतो आणि बोलतो की म्हणजे उद्या तरी मी सायलींच्या चेहऱ्यावर हसू बघेल. तर चैतन्य सांगतो की आता आपण लगेच कामाला लागूया. तर इकडे अर्जुन सांगतो की आपण आधी मधुभाऊंना एक इनोसंट म्हणून सोडवण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता त्यांना हा बेल मिळवून द्यायचा, ती आपली फर्स्ट प्रायोरिटी असणार. आणि त्यासाठी आपल्याला कोणचे वस्तू आणि कोणचे प्रूफ लागतील त्याची सगळी तू लिस्ट बनव. तर इकडे चैतन्य हा हो बोलतो. आज आपल्याला ही पूर्ण रात्रसुद्धा काम करावं लागलं ना तरी चालन, पण उद्या मी मधुभाऊंला ही बेल देणारच. दिवाळीला मधुभाऊ त्यांची दिवाळी ही जेलच्या बाहेरच बनवणार. तर इकडे दुसऱ्या दिवशी
सायली ही स्वयंपाक करत असते तर तेवढ्यात तिथे कल्पना येते आणि ती बोलते की तू या सगळ्यांमध्ये एक गोष्ट करायची विसरली आहे. तर सायली ही घाबरत बोलते की काय राहिलं आहे आई. तर इकडे कल्पना बोलते की ह्या सगळ्यामध्ये तू श्वास घेणं हेच विसरली आहे. तर इकडे सगळे हसू लागतात. तर तेवढ्यात तिथे सायलीला ह्या कुसुमचा कॉल येतो. तर ती कुसुमसोबत बोलते. तर कुसुम इकडे बोलते की तुझी दिवाळीची तयारी झाली का सायली. तर इकडे सायली सांगते की तयारी तर चालू आहे, पण कुसुमताई तुला खरं सांगू का, ह्या वेळेस ना दिवाळीची ही तयारी करताना मला खूप वाईट वाटतंय. हा सण म्हणूनच वाटत नाहीये. मागच्या वेळेस तरी ते दिवाळीसाठी एक दिवस तरी घरी आले होते, पण ह्या वेळेस मी काय सांगू त्यांना, मी आजोखाही त्यांना सोडवलेलं नाहीये. तर इकडे कुसुम तिला बोलते की अगं ही जबाबदारी तर तुझी नाहीये, ही जबाबदारी तर त्या चिडक्या बब्ब्याची आहे, तू त्याला सांग ना मग. तर इकडे मनातल्या मनात सायलीही बोलते की कुसुमताई आता मी तुला कसं सांगू की ते काहीच करत नाहीयेत, ते तर उलट बिनकामाची केस म्हणून ते सोडून देतात आहे. तर इकडे सायलीचं लक्ष नसतं. तर इकडे कुसुम तिला बोलते की अगं तुझं लक्ष आहे का. तर इकडे सायली सांगते की अगं माझं लक्ष आहे, मी स्वयंपाक खोलीत आहेत ना म्हणून इथे आवाज कमी जास्त होतोय, मी कॉल करते. हे बोलून सायली ही कॉल ठेवते. तर तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. तर इकडे कल्पना त्याच्याकडे येते आणि बोलते की आज एवढ्या लवकर कोर्टमध्ये जातो आहे का. तर इकडे लगेच अर्जुन सांगतो की हा कोर्ट आहे, आज मला खूप कामं आहेत आणि तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय, मला आज ब्रेकफास्ट आणि डबा नको आहे. तर इकडे कल्पना काही बोलायच्या आधीच इकडे चैतन्य बोलतो, खरंच मावशी याची काही गरज नाही आहे, आज आम्हाला खूप उशीर होतोय, आमची केस आहे आज. तर इकडे कल्पना बोलते की तू ना खरंच तुझ्या बायकोसारखा हट्टी आहे, दोघेही ऐकत नाही माझे. पण चैतन्य तुम्ही दोघं ना जेवून घ्या. तर इकडे तिथून अर्जुन हा निघून जातो. तर इकडे सायली मनातल्या मनात बोलते की बघितलं ना मधुभाऊ, तुम्हाला जे सोडवणार होते तेच आता दुसरी केस चालवत आहे. आता मधुभाऊ मी खरंच एकटी पडली आहे. तर इकडे केस ही सुरू होत असते. तर लगेच इकडे अर्जुन हा जजला बोलतो की जज तुम्हाला पण माहिती आहे की गन मिळवण्यासाठी इकडे मधुभाऊ आणि विलास हे झटापटी करत होता. तर विलासचे तर ऑब्व्हियसली फिंगरप्रिंट्स तर लागलेच असतील ना, पण जेव्हा आपण चेकिंग केली तेव्हा तर त्यामध्ये फक्त मधुभाऊंचेच ठसे होते. मग विलासचे कुठं गेले. आणि म्हणूनच त्या गनवरचे ठसे हे पुसणारी ही एक साक्षी आहे. इकडे साक्षीचं नाव ऐकलूनच इकडे साक्षीला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, तुम्हाला असेच पुढील भाग बघण्यासाठी आपल्या